हे मंदिर कधी काळी जिवंत होते. आज मात्र ते पाण्याखाली हरवलेलं आहे. पण आज आपण फक्त एक ठिकाण नाही तर एक अनुभव जगणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लोणावळ्यातील एक हरवलेलं रहस्यमय एक असं ऐतिहासिक ठिकाण. चला बघूया. कामशेत पार केल्यानंतर रस्त्यावरच एक सुंदर केदारनाथ मंदिर लागतं. मी मंदिराकडे जात असताना मला खिंडीत एक छान असं मंदिर बघायला मिळालं. केदारनाथचं मंदिर आहे. एक खिंड आहे, 2 डोंगरांच्या मध्ये हे मंदिर आहे, रोड मध्ये आहे. खूप छान असं मंदिर आहे. प्रवास तेव्हाच खास होतो जेव्हा आपले माणसं सोबत असतात. माझी वाईफ आणि माझी छोटीशी मुलगी या प्रवासाला आणखी सुंदर बनवत आहेत. इथे थोडा वेळ थांबून आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासासाठी एक सकारात्मक ऊर्जा घेऊन निघालो. पुढचा रस्ता थोडा ऑफ रोड, थोडा ॲडव्हेंचरस, पण फॅमिलीसोबत असताना प्रत्येक क्षण एक सुंदर आठवण बनतो. फायनली मी आता लोकेशनवर पोहोचलेलो आहे. पहिलं मला वाटलं इथे यायला थोडं ऑफ रोडने यावं लागेल, पण इथल्या स्थानिक रहिवाशांनी मला इथे सांगितलं की पुढनं एक रोड आहे, तिथनं तुम्ही गाडी नेऊ शकता. तर मी थोडं अजून पुढे आलो, तिथे एक जलसा नावाचं हॉटेल आहे. त्या हॉटेलपासून लेफ्ट मारल्यानंतर मला इथे मी पोहोचू शकलो. तर आता फायनली मी इथं पोहोचलो आहे. तुम्ही इथं माझ्या मागे बघू शकता. तुम्हाला इथं मागे मंदिर आहे. आता आपण जाऊया, दर्शन घेऊया. आता मी तुम्हाला मंदिरही दाखवतो. पवना धरणाच्या शांत पाण्याजवळ डोंगराच्या कुशीत लपलेलं हे मंदिर आहे. इथपर्यंत पोचण्यासाठी थोडा खडतर आणि ऑफरोड प्रवास करावा लागतो, पण प्रत्येक वळणावर दिसणारा निसर्ग हा प्रवास आणखी सुंदर बनवतो. हे आहे वाघेश्वर मंदिर. शांत पण इतिहासाने भरलेलं. चालुक्य काळात बांधलेले हे प्राचीन शिव मंदिर आज जरी फक्त अवशेष उरले असले तरी प्रत्येक दगड भूतकाळाची साक्ष देतो. पवना धरणामुळे हे मंदिर बहुतांश वेळा पाण्याखाली असतं. फक्त उन्हाळ्यात ते पुन्हा दिसतं. जणू काही ते आपली कहाणी सांगण्यासाठी पुन्हा वर येतं. असं म्हणतात की पूर्वी इथे खूप वाघ येत होते, त्यामुळे ह्या गावाला किंवा ह्या मंदिराला वाघेश्वर हे नाव पडलं. सुमारे 9व्या ते 10व्या शतकात चालुक्य काळात बांधलेलं हे प्राचीन शिव मंदिर आहे. त्या काळातील दगडी वास्तुकलेचं एक सुंदर उदाहरण आहे. इथल्या कोरीव कामातून त्या काळातील कलाकुसर आणि श्रद्धा स्पष्टपणे जाणवते. पण काळ बदलला. पवना धरण बांधल्यानंतर हे मंदिर हळूहळू पाण्याखाली जाऊ लागलं. आज वर्षातील बहुतांश वेळ हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली असतं. फक्त उन्हाळ्यात जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा हे मंदिर पुन्हा जगासमोर येतं. इथं उभं राहिल्यावर वेळ जणू थांबलेली वाटते. आजूबाजूची शांतता आणि इतिहासाचा स्पर्श मनाला एक वेगळीच शांती देतो. जणू काही भूतकाळ अजूनही इथेच जिवंत आहे. काही गोष्टी काळाच्या ओघात हरवतात, पण त्यांची ओळख, त्यांची कहाणी ती कायम आपल्या मनात जिवंत राहते. या शांत वातावरणातच आम्ही थोडा वेळ एकमेकांसोबत घालवला. माझ्या मुलीचं हसणं आणि फॅमिलीसोबतचे हे मुमेंट्स
हेच खरं आयुष्य आहे. काही ठिकाणं फक्त पाहण्यासाठी नसतात, ती अनुभवण्यासाठी असतात आणि ही आठवण आयुष्यभर सोबत राहते. जर तुम्हालाही असे प्रवास आणि फॅमिली मोमेंट्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नितेश फिल्म्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.